नमस्कार मित्रांनो, माझं नाव अक्षय अर्जुन कदम. मी स्वागत करतो तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर गेल्या 20 वर्षापासून आम्ही भोसरी MIDCमध्ये ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस करीत आहोत. तर नेहमीप्रमाणे पोचलो मी ऑफिसला आणि आपल्याला तिन्ही गाड्या घेऊन गॅस टाकायला जायचं होतं. तर गॅस टाकून घेतला आणि परत आपल्याला बोलेरो पिकअप घेऊन शोरूमला जायचं होतं, कारण की त्याला इमोबिलायझरचा प्रॉब्लेम आला होता. आपण बॅटरीची वायर रात्रीच काढून ठेवली होती, कारण बॅटरीची वायर काढून ठेवल्याने इंजिन लाईट जाऊ शकते. मला वाटलं गाडी चालू होईल, पण शेवटी गाडी चालूच झालीच नाही. मग शोरूमवाला म्हणला मी दुपारून येऊन जाईन. मग त्यानंतर आपण छोट्या गाडीची लोकल ट्रिप मारली एक पहिली, लगेच खाली केलं. नंतर आपण बडा दोस्त घेऊन 2 ट्रिपा मारण्यासाठी चाललो होतो, कारण ते एका गाडीत जाणार नव्हतं मटेरियल. मग पहिली ट्रिप भरायला लागलो. असं काही मटेरियल होतं. लगेच पोचलो खाली करायच्या ठिकाणी, खाली करून घेतलं. मग लगेच आलो परत दुसरी ट्रिप भरायला. दुसऱ्या ट्रिपला एकच होतं. मग तिथं पोचलं तर काय त्यांच्या जेवायचा टायमिंग होता, तोपर्यंत आपल्या गाडीचा एक व्हिडिओ काढून घेतला. नंतर जेवणाचा टाईम झाल्यावर गाडी लगेच खाली करून घेतली. परत आपली छोटी गाडी घेऊन इंद्रायणी चौकात आलो. ट्यूबलेस टायर सारखं पंक्चर होतात म्हणून त्या ट्यूबच टाकून घेतली दोन्ही टायरांना. परत ट्यूब टाकून घेतल्यानंतर मग आपल्याला खडी मशीनवरनं मटेरियल आणायचं होतं सेक्टर 10ला. मग खडी मशीनला गेलो. एक बेस फ्रेम होती 300-400 किलोची, आणि ती बेस फ्रेम आपल्याला सेक्टर 10ला खाली करायची होती. आणि आपण तिथं ती खाली केली ना, आपल्याला तिथनंच अजून एक ट्रिप होती. तिथनं अजून एक जॉब भरला आणि तो लोकलच टाकायचा होता, मग तो टाकला. परत येऊन दुसरी गाडी घेतली मी. आपल्याला सेक्टर 7वरनं इथं इंद्रायणी चौकात आणायचं होतं. मग एक लाईटीचा पॅनल होता, भरला तो पॅनल, आलो खाली केला. तेवढ्यातच आपल्याला शोरूमकडनं फोन आला होता की आम्ही आलेलो आहे. मग लगेच गेलो मी गाडीपाशी. त्यांच्याकडनं ते लॅपटॉप लावून घेतला. मग त्यांनी कोड क्लिअर केला आणि गाडी कशी तरी चालू करून दिली. पण ते म्हणले की उद्या गाडी शोरूमला घेऊन यायला लागेल. मग तेवढ्यात आपण एक लोकल ट्रिप केली. तर मित्रांनो, कसा वाटला व्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद.